साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. धन जोडा पण चांगल्या व्यवहारानं. अनितीनं मिळवलेलं धन सुख देते, शांती देते, मात्र समाधान देत नाही, असं प्रतिपादन हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मस्के यांनी केलंय. साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटी आणि साई आदर्श पतसंस्थेच्या सन 2025च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपरायण मस्के महाराज बोलत होते. साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीच्या मुख्य कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेशराव वाबळे हे होते. यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीताताई कपाळे, हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे तसेच संचालक किशोर थोरात, बाळासाहेब तांबे, राऊरी अर्बन सोसायटीचे चेअरमन रामभाऊ काळे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन आदी या ठिकाणी उपस्थित होते. नारायणगिरी महाराज गुरुकुलचे अध्यक्ष हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मस्के पुढे म्हणालेत की दारिद्र्यासारखं दुःख नाही. दारिद्र्य तोच जाणतो ज्यानं त्याचा अनुभव घेतलाय. मृत्यूपेक्षा देखील ते भयानक आहे. पैसा सर्व काही नाही, मात्र पैशाशिवाय काही नाही, असं त्यांनी म्हटलंय. मल्टीस्टेट या मल्टीस्टेटच्या या कार्यक्रमामध्ये आज काल निर्णय या ठिकाणी प्रकाशित केलं जाते. या काल निर्णयामध्ये 2 प्रकारचे तिथी लिहिलेल्या असतात. एक इंग्रजी महिन्यानुसार कॅलेंडर असतं आणि दुसरं आपलं मराठी महिन्यानुसार असतं. तर इंग्रजी महिन्यानुसार जे कॅलेंडर आहे ते 365 दिवस मोजून तयार केलेलं कॅलेंडर आहे. आणि मला हे तुम्हाला आवर्जून का बरं सांगायचं, तर आपण जर मराठी कॅलेंडरचा काही गोष्टींकरता उपयोग केला तर निश्चित आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रगती भेटेल. कोणी म्हणेल का बरं असं, तर मराठी कॅलेंडर मध्ये जे दिवस म्हणजे ज्याला आपण पंचांग म्हणतो, त्या पंचांगामध्ये 5 अंग आहेत. पहिले वार, दुसरे तिथी, तिसरे नक्षत्र, चौथा योग आणि 5वं करण. असे 5 अंग एकत्रित झाल्यानंतर ते पंचांग होतं. मग तुम्ही म्हणणार हे पंचांग कसं चालतं, तर हे सूर्योदय सूर्यास्त आणि चंद्रोदय चंद्रास्ताप्रमाणे चालतं. कारण आपल्या सुद्धा दैनंदिन हालचाली याच्यावरच अवलंबून आहे. आणि तेच नाही तर सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त आणि जे काही ग्रह आहेत या ग्रहांचा सुद्धा पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर परिणाम होतो. त्याचं लॉजिकली जर उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला तर मी अगदी 1 मिनिटामध्ये देतो आणि लगेच थांबतो. की आपण पाहतो पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भयंकर मोठी भरती येते. आता पृथ्वीवर समुद्राचं पाणी किती टक्के मला सांगता येईल का? 71% आणि जमीन 29%. ज्या वेळेला पौर्णिमा असते त्या वेळेला समुद्राला खळखळून भरती येते. म्हणजे तुम्ही जर त्या वेळेला, मी स्वतः उभं राहिलोय कडेला समुद्राच्या, तर त्या वेळेला उभे राहिले समोरून येणाऱ्या लाटा जरी बघितल्या ना तर माणसाला भीती वाटते. एवढा तो दर्या खवळलेला असतो भयंकर, तो पण पौर्णिमेच्या दिवशी. आता अमावस्येच्या दिवशी जर आपण समुद्राच्या कडेला उभा राहिलो तर समुद्राला पूर्णपणे ओटी आलेली असते. लक्षात घ्या. आता पृथ्वीवर पाणी किती टक्के? 70%. जमीन 71%, जमीन 29%. आता मला सांगा शरीरात पाणी किती टक्के? 30% आणि पाणी 70%. मग मी एक छोटा प्रश्न करतो, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असल्यानंतर समुद्राच्या 70% पाण्यावर जर परिणाम होतो तर
आपल्या शरीरातल्या 70% पाण्यावर परिणाम होत नसेल का? परिणाम होतो. तसाच अमावस्येच्या दिवशी शरीरावर असलेल्या 70% पाण्यावर सुद्धा परिणाम होतो. हे छोटस लॉजिक मी ठेवलं की अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला या पद्धतीने अशा घटना घडतात हे सांगण्याचं माझं कारण एवढंच आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉजिकली जर आपण पाहिल्या तर आपल्या कालनिर्णयानुसार अगदी सत्य अशा आहे. आणि असं हे दोन्ही प्रकारचं कालनिर्णय या ठिकाणी प्रकाशित होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मान्यवरांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणालेत की केवळ पैशांचाच देवाणघेवाणीचा व्यवहार न करता संस्थेनं गत 11 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. संस्थेनं 1213 कोटींची उलाढाल केली आहे. संस्थेकडे 165 कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेनं 105 कोटींचे कर्ज वितरण केलंय. संस्था लवकरच मध्य प्रदेश राज्यामध्ये शाखा उघडणार आहे असं देखील चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलंय. 8 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी 2013 मध्ये आपण ही संस्था स्थापन केली. 18 वर्ष पूर्ण होऊन 12व्या वर्षात आपण त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. आणि या वाटचालीमध्ये अनेक पुरस्कार महाराज आमच्या संस्थेला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि सर्व करीत असताना मागच्या वर्षी आमची 1213 कोटीची उलाढाल संस्थेची झाली. 1213 कोटी इतकं सर्व 19 ब्रँचेसच्या माध्यमातून अत्यंत चांगलं असं काम त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे. बाहेरच्याही पुढच्या याच्यामध्ये अजून 2-3 शाखा वाढवण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. आणि हे करीत असताना अनेक तरुणांना रोजगार देण्याचं काम संस्थेने त्या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण अनेक शाळांना त्या ठिकाणी मदत केली. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असेल, वह्या पुस्तकांचं वाटप असेल, त्याचप्रमाणे खेळाडूंना त्यांच्या साहित्याची भेट असेल, त्याचप्रमाणे योग प्राणायामासाठी आमचे किशोर भाऊ थोरात त्या ठिकाणी सर्वांसाठी योग प्राणायामाचं मी शिबिर रोज त्या ठिकाणी घेत आहेत. जलसंधारण कामास मदत असेल, असे साई आदर्शच्या माध्यमातून महिलांना बचत गटाचं कर्ज वाटप असेल, अशा अनेक योजना आम्ही या साई आदर्श परिवाराच्या वतीने राबवत आहोत. आपण फक्त पैसे देणे आणि घेणे एवढ्या पुरतच मर्यादित न थांबता समाजाचं आपण कुठेतरी देणं लागतो या भावनेतून आपण साई आदर्श परिवार आमचं काम करतो. आणि असंच काम इथून पुढे काळात करीत राहील. साधारणतः 165 कोटीचं डिपॉझिट आमचं आता आहे. 105 कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी आतापर्यंत झालेलं आहे आर्थिक वर्षामध्ये. असं अत्यंत सुंदर असं कामकाज संस्थेचं चालू आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, प्रेमानं असंच कामकाज इथून पुढे काळात त्याची स्वरूपात चालू राहील. अनेक संस्था येतात जातात, परंतु प्रामाणिकपणे काम केलं, विश्वस्त म्हणून भूमिका बजावली, मालक म्हणून जर झालं नाही, विश्वस्तासारखं काम केलं तर निश्चित त्या ती संस्था नावलौकिक झाल्याशिवाय राहत नाही. आपण अनेक पेपरला त्याला बातम्या वाचतो, ही संस्था अडचणीत आली, ही बंद पडली, त्याच्या मागची कारणं अनेक प्रत्येक संस्थेची वेगवेगळे असतात. परंतु आमच्या ज्या काही संस्था बाबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत, काका कोयटेंच्या नेतृत्वाखाली काम करतायत, ते अत्यंत चांगलं कामकाज या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चालू आहे. जे प्रवाहात येत नाही, जे आमच्याशी फेडरेशनला कनेक्ट होत नाही, त्या संस्था त्या ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत. बाकी संस्थांचं अत्यंत चांगलं कामकाज राज्यामध्ये चालू आहे. आपण सर्वांनी साई आदर्शवर भरभरून प्रेम केलं, असंच प्रेम इथून पुढे काळात सर्वांनी करावं. प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेशराव वाबळे बोलताना म्हणालेत की ज्या संस्थेमध्ये चेअरमनचं जास्त लक्ष त्याच संस्था टिकतात. चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं त्यांनी म्हटलंय. पुरस्कार द्यायचा ठरला तर पहिला पुरस्कार फेडरेशनचा आपल्याला मिळाला. प्रत्येक गोष्टीचं इव्हेंट मॅनेजमेंट आणि त्याचं सोशल मीडिया आणि त्याचं मार्केटिंग केलं जातं. काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सरपंच आणि संचालक मंडळाचं निश्चितच धन्यवाद दिले पाहिजे. नवीन वर्षाचे दिनदर्शक आहेत, पण आप्पाच्या बाबतीत
इतक्या सहकारी संस्थेत काम केलं असताना आपण माझ्याबरोबर अध्यक्ष किंवा देश लेवलला आम्ही बरोबर असतो, पण काम करताना आपण संस्थेकडे कधी दुर्लक्ष झालेलं नाही. बाहेर जरी असेल तर दररोज संध्याकाळी नेहमी 6 वाजता आढावा घेणार, काय झालं, कुठल्या ब्रँचचं काय झालं, इतकं लक्ष त्यांचं आप्पावर आहे. ज्या संस्थेवर चेअरमनचं लक्ष असतं त्याच संस्था भविष्यकाळात चांगलं राहतात. नाही तर संस्था काढायच्या, पत्रिकेवर नावं लिहायचे आणि कुठेतरी कार्यकर्त्यांना पुकारलं पाहिजे या संस्थेचे चेअरमन, त्यांना काही माहीत नव्हतं, बॅलन्स शीट माहीत नव्हतं, शेअर्स कॅपिटल काय, CD रेशो काय, काहीच माहीत नसतं. तर अभ्यासपूर्ण काम करणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती पाहिजे, व्यवस्थापनावर पाहिजे, असं माझं वैयक्तिक मध्ये माझे गेले 30-35 वर्षाचा अनुभव आहे. अप्पावरती या परिसरात चांगला ट्रेंड केलेले कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जिल्ह्यात शाखा आहे. भविष्यकाळात त्यांची मला वाटतं MP मध्ये पण एप्रिल 2025 मध्ये उद्घाटन, फक्त आम्हाला घेऊन जा सगळ्यांना उद्घाटन करावंच लागतं आपल्या MP. तर ते चांगलं काम आहे, नाव आदर्श आहे, काम पण आदर्शच आहे अप्पाचं. आणि नेहमीच सहकाराची धडवड करणारे व्यक्तिमत्व आहेत. या परिसरात निश्चितच भविष्यकाळात चांगली संजीवनी अप्पा संस्थेत लोकांना चांगलं काम होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दत्त जयंतीच्या त्यानंतर नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत थांबतो. जय हिंद, जय सरकार. तर पाहुण्यांचं स्वागत संस्थेचे संचालक किशोरराव थोरात यांनी केलं. यावेळी हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज मस्के. आता बोलायचं म्हणजे आपण काय म्हणजे या ठिकाणी बोलत असतो, वास्तविक पाहिल्याबद्दल आप्पांबद्दल बोलायचं जर ठरलं तर मी मागच्या वेळेसही बोलून गेलो की वारकरी संप्रदायाबद्दल फार मोठं योगदान आप्पांचं या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून किशोर भाऊंनी मगाशी सांगितलं की नवनाथ महाराजांना नुसता फोन केला परवा दिवशी आणि त्यांनी होकार दिला. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाचे योगदान आहे तुमचं. त्या योगदानानिमित्तानं कुणी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, कारण की ज्या ज्या ठिकाणी अडचण असते त्या त्या ठिकाणी आपण उभे राहतात. आणि म्हणून एका फोनवर ही मंडळी गोळा होते. याचं कारण हे की आपण समाजाला प्रेम दिलं की समाजही आपल्याला प्रेम देतो, आणि त्याचं उदाहरण म्हणजे आप्पा आहे. या असणाऱ्या कार्याला मी माझ्या वतीनं महंत उद्धवजी महाराज मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. तर या प्रसंगी पारस नहार, प्रकाश सोनी, C24 तास मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिलराव जाधव, संपादक वसंतराव झावरे, रामभाऊ गरड तसेच पत्रकार रफिक शेख, विजय भोसले, ऋषिकेश राऊत यांच्यासह संस्थेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. या प्रसंगी सूत्रसंचालन राजेश मनसरे यांनी केलाय, तर आभार पत्रकार रफिक शेख यांनी मानले आहेत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.